आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे 90 ते 95 दिवसांमध्ये तयार होणारा कांदा। तर आपण बघूया या कांद्याबद्दलची माहिती। आज आपण घेऊन आलेलो आहे दोन व्हरायटी, एक आहे दीपा नक्षत्र, एक आहे आणि एक SB समृद्धी म्हणून कांद्याची व्हरायटी, उन्हाळी व्हरायटी। तर आपण बघू शकतात या ठिकाणी 8 ते 9 महिने स्टोर केलेला कांदा आहे आपल्याकडे। या कांद्याचा कलर पण आणि वजन पण अजूनपर्यंत कमी झालेलं नाही। मॅक्झिमम आपल्याकडे कळवण तालुक्यामध्ये सर्वात जास्त केला जाणारा हा कांदा आहे। त्यानंतर ह्या कांद्याला जवळपास 70 ते 80-85% जर्मिनेशन येतं। त्यानंतर जर कांद्याचा उगवण क्षमता जर तुम्ही घेतली तर मॅक्झिमम तुमचं 43 ते 45 ते 50 दिवसामध्ये रोप तयार होतं लागवडीसाठी। तर आपल्याकडे कळवण तालुक्यामध्ये, निपाड तालुक्यामध्ये, जळगाव तालुक्यामध्ये म्हणजे भरमसाठ इकडे तिकडे कंपन्या आहेत, म्हणजे भरमसाठ लोक काम करतात। तर मग आपण बघू शकतात या ठिकाणी सर्वात जास्त कांद्याचं वैशिष्ट्य म्हणजे 95 ते 90 दिवसामध्ये तुमचा कांदा तयार होतो। त्यानंतर कांद्याला 2 पाणी कमी लागतात। त्यानंतर हा जो कांदा आहे म्हणजे लिमिटेड रेटमध्ये तुम्हाला भेटतो। मॅक्झिमम हा 2200-2300 रुपये किलो, 2500 रुपये किलो म्हणजे लिमिटेड रेटमध्ये पण भेटतो। त्यानंतर तुम्ही बघू शकतात की कांद्याला कोदळी हा प्रमाण नाही आहे। 8 ते 9 महिने कांदा टिकू नये। त्यानंतर शेतकरी बांधवांनी म्हणजे पर एकरीच्या हिशोबाने जर तुम्हाला घ्यायचं असेल तर 2 किलोमध्ये तुमचं 1 एकर क्षेत्र हे लागले जातं पूर्ण। त्यानंतर तुम्हाला दुसरी फुरसुंगी ही व्हरायटी दाखवतो मी। फुरसुंगीमध्ये तुम्हाला थोडा रेड आणि भगव्या कलरचा कांदा येतो। भगव्या कलरचा कांदा म्हणजे थोडा लाल टाईप कांदा येतो। या कांद्याचं पण वैशिष्ट्य सेम आहे की तुम्ही हा कांदा पण 8 ते 9 महिने चाळीमध्ये स्टोर करून ठेवू शकतात। कांद्याचं वजन कमी होत नाही, कांद्याचा कलरही डाऊन होत नाही। त्यानंतर मार्केटला गेल्यानंतर उच्च दराने तुम्हाला हा कांदा विकले जातो। त्यानंतर चायना गोल्ड हा लाल व्हरायटीचा कांदा येतो। त्यावेळेस आपल्याकडे आता अवेलेबल नाही आहे तुम्हाला दाखवण्यासाठी। त्यानंतर आपण बघू शकतात हा समृद्धीचा कांदा आहे। हा समृद्धीचा कांदा हो सर्वात हे बघा म्हणजे 3 ते 4 पत्तीचा असणारा वाण आहे। आकर्षक गुलाबी रंगाचा आहे, साठवणूकसाठी उत्तम आहे। चाळीत 9 ते 11 महिने आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी ठेवलं आहे। तुम्ही यूट्यूब चॅनलवरती बघू शकतात। कांद्याचं वजन कमी होत नाही याचे पण आपण भरपूर सारे व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती टाकलेले आहेत। कांद्याला कोदळीही लागत नाही। 100 ते 105 दिवसामध्ये आपला कांदा निघतो। म्हणजे मॅक्झिममपर्यंत शेतकरी बांधवांना सांगण्याचा संदेश आज आहे। एकदा तरी प्रत्येक शेतकरी बांधवांनी हा कांदा एकदा ट्राय करून बघावा आपला। एक दीपा नक्षत्र या नावाची जात आहे आणि हा वाण जो आहे तो अतिशय पॉप्युलर आहे आणि शेतकऱ्यांना प्रचंड उत्पादन, रंग टिकणारा आणि जास्तीत जास्त दिवस चाळीमध्ये स्टोर होणारा हा कांदा आहे। तर मंडळी, तुम्हाला आमची माती आमची माणसं हा कांदा नक्षत्राबद्दलचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही आमची माती आमची माणसं या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।